सर्वांनाच वेध लागले आहेत ते कणकवली पर्यटन महोत्सवाचे। कणकवली पर्यटन महोत्सव अवघ्या एका दिवसावरती येऊन ठेपलेला। आपण अगदी कणकवली पर्यटन महोत्सवाच्या पूर्वसंध्येला बघतोय तर माजी नगराध्यक्ष समीर नलावडे आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत, बंडू वांगण असतील म्हणा, राजा पाटकर असतील म्हणा आणि राजू गव्हाणकर, हे सर्व सहकारी अंतिम तयारी जी आहे त्या अंतिम तयारीची पाहणी करतात। आपल्यासोबत आहेत समीरजी नलावडे। समीरजी, काय सांगाल? पूर्वतयारी सुरू आहे, अगदी पूर्वसंध्येला आपण बोलतोय पर्यटन महोत्सवाच्या, काय सांगाल, कसे असणार उपक्रम? पर्यटन महोत्सव उद्या होतोय आणि आज अंतिम टप्प्यात सर्व तयारी पूर्ण झालेली आहे आणि मला वाटतं उद्या सकाळपर्यंत हे सगळं तुम्हाला सजलेलं दिसेल। उद्या या कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते होईल आणि प्रमुख पाहुणे आपले आमदार नितेशजी राणे असतील आणि उद्घाटनच्या आधी 4 वाजता बाजारपेठेतून भव्य चित्ररथ निघतील, शोभायात्रा निघेल। ढोल ताशा, कार्टून, कांतारा, बैलगाडीमध्ये आपली पारंपरिक कला, दशावताराचे कलाकार असतील आणि अशी भव्य रथ शोभायात्रा निघून ती कार्यक्रमस्थळी येईल। त्याच्यानंतर 8 वाजता इथे ऑर्केस्ट्रा आहे मुंबईचा, अनेक कलाकार आहेत जे इंडियन आयडलमधले फेरीत बाद झालेले कलाकार इथे आपली कला दाखवतील आणि त्याच्यानंतर कार्यक्रमाचं उद्घाटन होईल। म्हणजे कार्यक्रम आधी सुरू होईल आणि उद्घाटन नंतर होईल। त्याच्यानंतर दुसरा दिवस आहे, आम्ही स्थानिक कलाकारांना व्यासपीठ देतोय, कारण कणकवली शहरामध्ये अनेक सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारे कलाकार आहेत, त्यांना आपण एक व्यासपीठ दिलेलं आहे। 300 कलाकार, या स्थानिक कलाकार 12 तारीखला आपला परफॉर्मन्स दाखवतील आणि 13 तारीखला पुन्हा आपण इंडियन आयडलचे विनर आहेत ते 13 तारीखला आणतोय। सायली कांबळे आहे, आशिष कुलकर्णी आहे, निहाल आहे, म्हणजे जे गाजलेले 3 कलाकार। यंदा आपण दरवर्षी आपण एकच आणत होतो, ह्यावेळी 3 कलाकार डायरेक्ट सिंगर येत आहेत। लाईव्ह परफॉर्मन्स असणार आहे, त्यांचा लाईव्ह परफॉर्मन्स असेल, म्हणजे जो आपण टी व्हीमध्ये पाहतो तो आपल्याला या स्टेजवर पाहता येईल। त्याच्यानंतर 14 तारीखला प्लेबॅक सिंगर येतोय, त्याच्यानंतर लेले येतोय, म्हणजे ते सुद्धा इंडियन आयडलमधलेच होते पण काही बाद फेरीमध्ये गेले, म्हणजे 4 सिंगर 14 तारीखला येतात। गेल्या वर्षी आपण फक्त एकच आणला होता, ते सलमान अलीला आणलं होतं, ह्यावेळी आपण 4 जण आणतोय। म्हणजे कणकवलीकरांना खुश करण्याचं काम आपण या महोत्सवाच्या माध्यमातून करूया। एक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक जण आहेत ज्यांना गाणी आवडतात, ते सगळे त्यांच्यासाठी आपण हे व्यासपीठ ओपन करून दिलेलं आहे आणि शेवटच्या दिवशी समारोपला देशाचे कॅबिनेट मंत्री आदरणीय राणेसाहेब येत आहेत, त्याच्यानंतर निलेशजी राणेसाहेब या कार्यक्रम समारोपसाठी येतात। तो समारोपसुद्धा असाच होईल की कार्यक्रम सुरू असेल आणि मध्ये एक फक्त अर्ध्या तासाचा गॅप घेऊन त्याच्यात समारोप होईल। म्हणजे अशा पद्धतीने आपण टी व्हीमध्ये जे कलाकार बघतो ते कणकवली शहरातील आमच्या नागरिकांना जवळून पाहता यावेत, त्यांचं परफॉर्मन्स जवळून पाहता यावा, यासाठी आपण हे कलाकार इथे आणतोय। आपण बघितलं तर भव्य दिव्य असं स्टेज जे आहे ते इथं उभारलं होतं आणि या स्टेजवरती बघितलं आपण तर 4 दिवस हा कणकवली पर्यटन महोत्सव जो आहे तो रंगणार आहे। पर्यटनाच्या पहिल्या दिवशी महोत्सवाच्या आपण बघितलं तसं पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते खरं म्हणजे ह्या पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे आणि 4 दिवस धम्माल मजा मस्ती हेच समीकरण जे असणार ते आपणास पर्यटन महोत्सवामध्ये पाहता येणार आहे। समीरजी, आपण बघतोय ते इथं जवळपास 100हून अधिक स्टॉल उभारलेले आहेत, काय सांगाल ह्या स्टॉलचं वैशिष्ट्य काय काय असणार आहे, काय काय त्याच्यामध्ये अनुभवायला मिळणार आहे, काय काय खायला मिळेल, काय सांगाल? आपल्या महोत्सवाला 100 स्टॉल आहेत आणि 100 स्टॉल आपण उपलब्ध करून दिलेले आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्याची खाद्य संस्कृती जपण्याचं काम आपण करतोय, जे राणेसाहेबांनी सिंधू महोत्सवच्या माध्यमातून सुरू केलं होतं की पर्यटनातून समृद्धी, म्हणजे पर्यटनातून समृद्धी झाली पाहिजे, पर्यटनातून आपला उद्योग उभा केला पाहिजे। त्याच्यामुळे सिंधुदुर्गातली जी खाद्य संस्कृती आहे ती आपण जपण्यासाठी इथे जास्तीत जास्त लोकल खाद्यपदार्थाचे स्टॉलवाल्यांना आपण दिलेले आहेत। मुंबईचे पण आहेत, कोल्हापूरवरून आले आहेत, पण आपण जास्तीत जास्त जवळजवळ 70% स्टॉल हे आपण लोकल लोकांना दिलेले आहेत। एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे समीरजी, सत्ता नाही आहे तुमची सध्या, तुम्ही म्हणजे प्रशासकीय राजवट आहे आणि तरीसुद्धा असा भव्य दिव्य पर्यटन महोत्सव खायची गोष्ट नाही। खरं म्हणजे काल आपण त्याच्यावरती आर्टिकल पण सुद्धा लिहिलेलं आहे की मर्दा आहे ही सोपी गोष्ट नाही, कसं काय हे साध्य करताय? नाही, पर्यटन महोत्सव घेणं सोपं नाही आहे आणि
पर्यटन महोत्सव होतात, पण आपण स्टार कलाकार आणतोय, सिंगर जे आपण टी व्हीमध्ये बघतोय ते आणतोय. त्याच्यामुळे हा सगळा मोठा खर्च आहे. हे फक्त आमदार साहेब नितेशजी राणे साहेब यांच्या आशीर्वादामुळे होतं आहे, नाहीतर एवढा मोठा प्रोग्राम घेणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाला नितेशजी राणे साहेब सहकार्य करतात आणि त्यांचा आशीर्वाद असतो. म्हणून हे आम्ही कणकवली शहरातील जनतेला हे आणि आजूबाजूच्या परिसरातील जनतेला हे दाखवतो. तर एकंदरीत आपण पाहिलं तर भव्य दिवस स्वरूपात संपन्न होणाऱ्या कणकवली पर्यटन महोत्सवाची अंतिम तयारी जी आहे ती वेगात सुरू आहे आणि समीर नलावडे हे अगदी स्वतः जातीनिशी हजर राहून प्रत्येक कामाची इथं माहिती घेत आहेत. अपूर्ण कामं जी आहेत ती पूर्ण करून घेत आहेत. एकंदरीत कणकवलीकरांना ह्या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून धमाल मजा मस्ती याचा अनुभव घेत असतानाच भरपेट अशी खाद्यसंस्कृतीसुद्धा अनुभवायला मिळणार आहे. व्हिडिओ एडिटर स्वप्नील तांबेसह राजन चव्हाण, आपला सिंधुदुर्ग न्यूज, कणकवली. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.